आपण पाहणार आहोत आज मध्ये सूक्ष्म घटक मायक्रोन्यूट्रिएंट्स. सूक्ष्म घटक पण काम मात्र खूप मोठे मध्ये. त्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स, एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आणि दुसरं फॅट सोल्युबल विटॅमिन. वॉटर सोल्युबल विटॅमिनमध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. विटॅमिन सी हे आपल्याला गरजेवंत आहे, परंतु जास्त प्रमाणात झाले तर ते ऑक्झॅलेट तयार करतं आणि त्यामुळं किडनीवर त्याचा परिणाम होतो. विटॅमिन कॉम्प्लेक्स खूप गरजेवंत आहे. हे दोन्ही विटॅमिन शरीरात साठले जात नाही कारण ते वॉटर सोल्युबल आहे. त्यामुळे विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. परंतु B6 सुद्धा जास्त प्रमाणात झाले तर ते रक्तामध्ये साठलं जातं. त्यामुळं विटॅमिन B6 कमी डोस घ्यावा लागतो. फॅट सोल्युबल विटॅमिन, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. विटॅमिन के कशासाठी लागतं तर क्लॉटिंगसाठी. विटॅमिन ए हे सप्लिमेंट मार्फत बिलकुल चालत नाही कारण ते हे सगळे फॅट सोल्युबल विटॅमिन शरीरात साठले जातात. त्यातलं पर्टिक्युलर विटॅमिन ए हे साठलंच जातं. त्यामुळे विटॅमिन ए हे घेतलं तरी आपण कशामार्फत घ्यायचं, प्लॅन्ट बेस म्हणजे गाजर किंवा टोमॅटो. पण या दोन्हीत पण पोटॅशियम असतं जास्त, त्यामुळे ते प्रमाण कमी प्रमाणात घ्यायचं. कारण बीटा कॅरोटीनपासून शरीर विटॅमिन ए तयार करतं, जेवढं लागतं तेवढं तयार करतं, त्यामुळे ते साठलं जात नाही. विटॅमिन डी हे काय आहे, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तयार करायचं काम कोण करतं, किडनी. त्यामुळे किडनी जर निकामी झाली तर विटॅमिन डी मिळत नाही, त्यामुळे हाडांचे प्रॉब्लेम चालू होतात. त्यामुळे विटॅमिन डीसाठी ॲक्टिव्ह फॉर्ममधलं सप्लिमेंट घ्यावं लागतं. विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट आहे, ऑक्सिडेशनच्या विरुद्ध काम करतं, म्हणजे आपल्या शरीरात ऑक्सिडेशन करून देत नाही. आणि त्यामुळे विटॅमिन ई खूप गरजेचं आहे. पण ते कोणत्या फॉर्ममध्ये घ्यावं लागतं तर ते आपल्याला सनफ्लॉवर सीडमधनं मिळतं, पंपकिन सीडमधनं मिळतं. पण त्या दोन्हीत पण काय जास्त आहे तर पोटॅशियम जास्त आहे आणि फॉस्फरस जास्त आहे. त्यामुळे ते दोन्ही पण फॉर्ममध्ये न घेता आपण कशामार्फत घ्यायचं, ऑइल मार्फत. कोणतं ऑइल घ्यायचं तर सनफ्लॉवर ऑइल. एक चमच्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 मिलीग्रॅम मिळतं, म्हणजे भरपूर प्रमाणात मिळतं. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय तर आपल्या रक्तवाहिनीत गेल्यानंतर ऑक्सिजन असतो रक्तवाहिनीत आणि ऑक्सिजन काय करतो तर ऑक्सिडेशन करतो LDL कोलेस्ट्रॉलला. त्यामुळे ते चिकटल्यानंतर ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे जर तुमच्या शरीरात विटॅमिन ई असेल तर ते ज्वलन होऊन देत नाही. मिनरलमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे.